नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लाडका भाऊ योजनेचं महत्त्वाचं अपडेट. प्रत्येक शासकीय कार्यालयात उमेदवारांना मिळणार इंटर्नशिपची संधी आणि त्यासोबत विद्यावेतन मिळणार दरमहा 10,000 रुपये. तर मित्रांनो, यासाठी नेमकी ही योजना कशी राबवली जाणार आहे आणि यामध्ये नेमकं काय काय असणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला शासकीय कार्यालयात सुद्धा इंटर्नशिप करता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. बघूया मित्रांनो पुढचे अपडेट. बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की मंजूर पदाच्या 5% किंवा किमान एकाच प्रशिक्षणाची संधी मिळणार. म्हणजे काल मंत्रिमंडळाची जी काही बैठक झाली 25 जुलैला मुंबईमध्ये, राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी 5% आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. लाडका भाऊ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र बहिणींनाही संधी मिळणार आहे. म्हणून उद्योग, कौशल्य विकास यासह सहकार, उच्च व तंत्र शिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर बघा मित्रांनो, याच बैठकीमध्ये पुढे काय निर्णय झालेला आहे तो. त्यामुळे उद्योगासह सहकारी बँका, कृषी सहकारी पतसंस्था या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थींना संधी मिळणार आहे. त्यासाठी अशा रिक्त पदांची यादी करून त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना लगेच संधी उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करण्यात यावी. जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र आदींनी विशेष बाब म्हणून प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तर मित्रांनो, या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कॅन्डिडेटना संधी देण्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म भरून घेण्यात यावे आणि यासाठी जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर पुढे बघूया आपण, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यासह महानगरपालिका, नगरपालिका, विविध शासकीय कार्यालयात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेसह प्रशिक्षणार्थी म्हणून संधी द्यावी. आणि लाडक्या भाऊ योजनेअंतर्गत प्रत्येक कॅन्डिडेटला ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याचबरोबर नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तर या कार्यालयामध्ये प्राधान्याने संधी द्यावी, असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय राखून प्रयत्न करावेत. या उमेदवारांना आपण शैक्षणिक पात्रतेनुसार 6,000 रुपये, 8,000 रुपये आणि 10,000 रुपये असे विद्यावेतन देणार आहोत. म्हणजे या ठिकाणी मागं जो क्रायटेरिया सांगितला होता की 10वी-12वी असेल तर या ठिकाणी 6,000 मिळेल. त्यानंतर ITI किंवा तत्सम पदवी असेल तर 8,000 मिळेल आणि ग्रॅज्युएशन किंवा वरील शिक्षण असेल तर 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येईल. त्यानंतर राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र यापासून ते सिडको, MIDC यांच्यासारख्या स्वतंत्र प्राधिकरणापासून ते सर्वच ठिकाणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना संधी देता येणार आहे. यासाठी अगदी सेवा केंद्रापासून ते MIDC पर्यंतच्या ठिकाणी सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांना संधी देता येणार आहे. तर त्यासाठी या सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आलेल्या आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, अनेक ठिकाणी प्रशासकीय कार्यालयामध्ये सुद्धा लाडका भाऊ योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना संधी देण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. आणि या संदर्भात अजून जे काही अपडेट येईल त्याची माहिती आपणास तात्काळ
देण्यात येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.